नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं सर्वांचं एकदा. तर बघा, आपण या सिरीजमध्ये आपण मंथ वाईज करंट अफेअर कव्हर करणार आहे. तर या वर्षीचा जो पहिला मंथ आहे तो आहे जानेवारी 2025. तर जानेवारी 2025मध्ये ज्याही महत्त्वपूर्ण घडामोडी घडलेल्या आहेत त्या आपण इथे कव्हर करणार आहे. तर पहिला जो प्रश्न दिलेला आहे तो आहे जागतिक खो खो विश्वचषक स्पर्धा 2025. तर बघा विद्यार्थी मित्रांनो, जागतिक खो खो विश्वचषक स्पर्धा ह्या ठिकाण जे आहे नवी दिल्ली, भारत या ठिकाणी पार पडल्या. आणि हा जो इतिहास आहे हा सुवर्ण अक्षरात लिहिला गेला आहे. विजेता संघ ठरलेला आहे तो आहे आपला भारत आणि उपविजेता संघ ठरलेला आहे तो आहे नेपाळ. आणि पुरुष आणि महिला दोन्ही गटामध्ये विजेता भारत ठरलेला आहे आणि उपविजेता ठरलेला आहे आपला शेजारचा देश तो म्हणजे नेपाळ. ओके, आपल्या भारताला एकूण 7 देशांची भूसीमा लागलेली आहे. किती देशांची? 7 देशांची भूसीमा लागलेली आहे. आता भूसीमा म्हणजे जमिनीची सीमा. तर याचं जे टोटल अंतर आहे ते आहे 15,200 किलोमीटर. ओके, 15,200 किलोमीटर. तर ही भूसीमा लागलेली आहे 7 देशांना, म्हणजे 7 राष्ट्रांची सीमा आपल्याला लागलेली आहे. त्यापैकी आपल्याला नेपाळची पण सीमा लागलेली आहे. आणि नेपाळ देशाला आपल्या भारतातील, लक्षात असू द्या, 5 राज्यांची सीमा लागलेली आहे, जसं की सिक्कीम, उत्तराखंड, उत्तर प्रदेश, पश्चिम बंगाल आणि बिहार. तर नेपाळ सध्या तसेही न्यूजमध्ये आहे, कारण आपल्या सर्वांना माहीत आहे नेपाळसोबत आपला एक युद्ध सराव होत असतो तो म्हणजे सूर्यकिरण. ओके, सूर्यकिरण युद्ध सराव. तर हा कोणादरम्यान असतो? तर तो भारत आणि नेपाळ दरम्यान असतो. एक अरुण जलविद्युत प्रकल्प आहे, तो नेपाळ आणि भारतामधलाच एक प्रोजेक्ट आहे. हा पण इथं प्रश्न आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतर पुढचा जो प्रश्न दिलेला आहे, संयुक्त राष्ट्र संघटनेने 2025 हे वर्ष आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष म्हणून घोषित केलेलं आहे. मग यापूर्वी आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष साजरं झालेलं आहे का? तर हो, 2012मध्ये आंतरराष्ट्रीय सहकार वर्ष याआधी पण डिक्लेअर केलेलं होतं. ओके, सो 2012 आणि 2025 लक्षात ठेवायचं आहे. आणि बघा, 2012च्या वेळेसच आपण 97वी घटनादुरुस्ती केलेली होती 2011मध्ये, आणि जी की 15 फेब्रुवारी 2012ला लागूसुद्धा झालेली होती. ओके, सो 97वी घटनादुरुस्ती हे सहकार क्षेत्रासंबंधित आहे, हा पॉईंट लक्षात ठेवा. मग 2024 हे कोणतं वर्ष होतं? जागतिक उंट वर्ष. 2023 हे जागतिक भरडधान्य वर्ष म्हणून आपण साजरं केलेलं आहे. आणि जागतिक कडधान्य दिवस हा 10 फेब्रुवारीला असतो. हा सुद्धा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. ओके, दरवर्षी वर्ष डिक्लेअर करत असते, ते आपल्याला पाठ ठेवायचं आहे. ओके, तर हा एक पॉईंट लक्षात ठेवा. भारतामध्ये सहकार मंत्रालयाची स्थापना मग केव्हा झाली होती? तर ती 6 जुलै 2021मध्ये आपल्या इथं सहकार मंत्रालयाची स्थापना झाली होती. ओके, आणि मग भारताचे पहिले सहकार मंत्री कोण आहे? तर ते आहे अमितजी शहा. त्यानंतर पहा, 26 जानेवारी 2025ला आपल्या देशाच्या ठिकाणी 26 जानेवारी 2025ला प्रजासत्ताक दिनी प्रमुख पाहुणे म्हणून आपण कोणाला आमंत्रित केलेले होते? तर इंडोनेशियाचे अध्यक्ष प्रोबोबो सुबियांतो हे येणार आहेत किंवा आलेले आहेत. ओके, सो 26 जानेवारी 2025 प्रजासत्ताक दिवस. आता 26 जानेवारीला प्रजासत्ताक दिवस का असतो? कारण 26 जानेवारी 1950ला आपल्या घटनेचा अंमल सुरू झालेला होता. 26 जानेवारी 1950ला. आणि आपली घटना लिहून केव्हा पूर्ण झाली होती? तर ती झाली होती 26 नोव्हेंबर. लक्षात असू द्या, 26 नोव्हेंबर 1949ला आपली घटना लिहून पूर्ण झाली होती, परंतु ती अंमलात 26 जानेवारी 1950ला आली. ठीक आहे, हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. 26 नोव्हेंबरला राष्ट्रीय दूध दिवस आणि महत्त्वाचं म्हणजे संविधान दिवस पण साजरा केला जातो. ओके, आणि एक पॉईंट लक्षात ठेवा, 26 जानेवारी 1950ला जेव्हा आपल्या इथं पहिल्यांदा 26 जानेवारी साजरी करण्यात आली, तेव्हासुद्धा इंडोनेशियाचेच पाहुणे आपण बोलावलेले होते. तर हा एक योगायोग आहे, आपल्याला हा पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. महाराष्ट्र राज्याचे 7वे मुख्य निवडणूक आयुक्त म्हणून दिनेश वाघमारे यांची निवड करण्यात आलेली आहे. तर राज्य निवडणूक आयोगाची स्थापना ही 26 एप्रिल 1994मध्ये करण्यात आली होती. आता आपला जो महाराष्ट्र राज्य निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना तुम्ही पाठ करून घ्या, कारण याला 30 वर्ष पूर्ण झाले आहे 2024मध्ये. सो 26 एप्रिल 1994ला स्थापना झाली. आणि पहिले जे मुख्य निवडणूक आयुक्त होते आपल्या महाराष्ट्राचे ते देना चौधरी होते. आणि दिनेश वाघमारे यांच्या अगोदर कोण होते? तर ते होते UPS मदान. ओके, हा पण एक पॉईंट लक्षात ठेवायचा आहे. तर बघा स्टुडंट, आपल्या सगळ्यांना माहीत आहे जो आपला केंद्रीय निवडणूक आयोग आहे त्याची स्थापना ही 25 जानेवारी 1950मध्ये करण्यात आली होती. म्हणून बघा, 25 जानेवारी हा राष्ट्रीय मतदार दिवस म्हणून सुद्धा आपण साजरा केलेला आहे. 25 जानेवारी राष्ट्रीय मतदार दिवस. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाचे जे पहिले मुख्य निवडणूक आयुक्त होते ते सुकुमार सेन होते. आणि पहिल्या महिला मुख्य निवडणूक आयुक्त VS रमादेवी होत्या. आता सध्या जे 25वे मुख्य निवडणूक आयुक्त आहे ते आहे राजू कुमार. ओके, सो या पद्धतीनं तुम्हाला इत्थंभूत माहिती पाठ करून ठेवायची. आणि केंद्रीय निवडणूक आयोगाची जी कलम आहे ती कलम 324 आहे.
महाराष्ट्रामधील मधाचे गाव जे आहे ते आहे मांगर सातारा. आता मी हे याच्यासाठी घेतलेलं आहे कारण तुम्हाला माहीत आहे जी चित्ररथ असतात 26 जानेवारीला, त्यापैकी आपण या चित्ररथाची निवड केली होती, महाराष्ट्रातील मधाचे गाव. ओके. IPLच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू कोण ठरलेला आहे, तर तो ठरला आहे ऋषभ पंत. लखनौ सुपरस्टार या संघाने त्याला 27 कोटी रुपयांमध्ये खरेदी केलेले आहे. तर त्या प्लेयरचं नाव आहे ऋषभ पंत. ओके, 27 कोटी. आणि IPL इतिहासातला म्हणजे IPLला सुरुवात 2008 मध्ये झाली होती, तेव्हापासून एवढी रक्कम कोणत्याही प्लेयरला देण्यात आलेली नाही आहे. त्यामुळे IPL इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ऋषभ पंत ठरलेला आहे. लखनौ सुपर जायंट्स या संघाकडून तो खेळणार आहे. सुभाषचंद्र बोस यांचा जन्म 23 जानेवारी 1897 मध्ये कटक, ओडिशा या ठिकाणी झालेला होता. तर बघा 2025 मध्ये त्यांची 128वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे. 23 जानेवारी हा राष्ट्रीय पराक्रम दिवस म्हणूनही साजरा केला जातो. ओके. तर सुभाषचंद्र बोस यांची जेव्हा 125वी जयंती होती त्यानिमित्त या दिनविशेषाची घोषणा करण्यात आली होती आणि राष्ट्रीय पराक्रम दिवस आपण 23 जानेवारीला साजरा करतो. एक लक्षात असू द्या, 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस सुद्धा साजरा केला जातो. 23 ऑगस्टला राष्ट्रीय अंतराळ दिवस मोस्ट एमपी करायचं आहे. आपल्याला आणखी एक माहीत असलं पाहिजे की सुभाषचंद्र बोस यांनी 1939ला फॉरवर्ड ब्लॉक या पक्षाची सुद्धा स्थापना केली होती. ओके. आणि त्यांनी अंदमान निकोबारला अनुक्रमे लक्षात असू द्या शहीद आणि स्वराज्य हे 2 नावे दिलेली होती. राज्य क्रीडा दिवस हा 15 जानेवारीला साजरा केला जातो, तर राष्ट्रीय मतदार दिवस हा 25 जानेवारीला साजरा केला जातो. हे दोन्हीही पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचे आहे. त्यानंतर आहे जागतिक मातृभाषा दिवस. तर जागतिक मातृभाषा दिवस हा पुरस्कार डॉक्टर महेंद्र कुमार मिश्रा यांना देण्यात आलेला आहे. मोस्ट एमपी करायचा आहे. ठीक आहे, हा प्रश्न महत्त्वाचा आहे. CRPFचे प्रमुख म्हणून ज्ञानेंद्र प्रताप यांची निवड करण्यात आलेली आहे. CRPF. ओके, CRPF. तर CISF जी आहे सेंट्रल इंडस्ट्रियल सिक्युरिटी फोर्स, तर CISFच्या पहिल्या महिला प्रमुख बनलेल्या आहे नीना सिंग. आणि हा प्रश्न येण्याचे जास्तीत जास्त चान्सेस आहे. हा पॉईंट सर्वांनी पाठ करून घ्या. चर्चेतील पंडित हरिप्रसाद चौरसिया जे आहे हे प्रसिद्ध बासरी वादक आहे. त्यानंतर आणखी महत्त्वाचे पॉईंट्स आहे आपल्यासाठी समोर ठेवलेले बघा. रोहित शर्माच्या नेतृत्वाखाली भारतीय पुरुष क्रिकेट संघाने 29 जून 2024 रोजी बार्बाडोसच्या ब्रिज टाउन येथील केन्सिंग्टन ओव्हल स्टेडियमवर खेळल्या गेलेल्या अंतिम सामन्यामध्ये दक्षिण आफ्रिकेचा पराभव केला होता. आपल्याला माहीत आहे की T20 जो विश्वचषक आहे पुरुषांचा, आपल्या पुरुष खेळाडू टीमने जिंकलेला आहे आणि हरवला आहे आपण दक्षिण आफ्रिकेच्या टीमला. तर त्याच्यामध्ये अंतिम मॅचेस जे सामनावीर ठरले ते होते विराट कोहली आणि प्लेयर ऑफ द टुर्नामेंट कोण ठरले तर ते होते जसप्रीत बुमराह. ओके, लक्षात ठेवा. भारताची ही द्वितीय T20 विश्वचषक स्पर्धा आहे, कारण यापूर्वी भारताने 2007 मध्ये दक्षिण आफ्रिकेमध्ये महेंद्रसिंग धोनी यांच्या नेतृत्वाखाली ICC T20 विश्वचषक आपण जिंकलेला होता. सो हा महत्त्वाचा पॉईंट आहे. ऑपरेशन सद्भाव कोणत्या देशांमध्ये राबवण्यात आलेलं आहे? म्यानमार, लाओस आणि व्हिएतनाम या ठिकाणी जे टायफून यागी नावाचं वादळ आलं होतं तिथे जे प्रभावित लोक होते त्यांच्यासाठी ऑपरेशन सद्भाव हा राबवण्यात आलेला एक उपक्रम आहे. UPIचे म्हणजे युनिफाईड पेमेंट इंटरफेस. तर पहिल्यांदा तुम्ही UPIचा फुल फॉर्मच पाठ ठेवा सर्वांनी. युनिफाईड पेमेंट इंटरफेसचे ब्रँड ॲम्बेसिडर म्हणून पंकज त्रिपाठी यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. काय नाव आहे ते सांगितलं मी, पंकज त्रिपाठी. लिग्नोसॅट हा जगातील पहिला लाकडी उपग्रह बनवलेला देश कोणता आहे तर तो देश आहे जपान. यामुळं लक्षात असू द्या जो अंतराळात जो कचरा होतो तो कचरा होणार नाही. लिग्नोसॅट हा लाकडी उपग्रह आहे, त्यामुळं हा बनवणारा देश आहे जपान. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. जपानसोबत आपला एक युद्ध सराव असतो तो म्हणजे धर्म गार्डियन. एक जिमेक्स युद्ध सराव पण असतो, पण यापैकी महत्त्वाचा आपण धर्म गार्डियन पाठ ठेवा एक्झामच्या दृष्टिकोनातून. जगातील कुष्ठरोगमुक्त पहिला कुष्ठरोगमुक्त देश कोणता झालेला आहे असं WHO घोषित केलं, वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशननं घोषित केलं, तर तो देश आहे जॉर्डन. मग वर्ल्ड हेल्थ ऑर्गनायझेशनची स्थापना कधीची आहे तर ती आहे 7 एप्रिल 1948ची आणि याचं मुख्यालय जिनिव्हा स्वित्झर्लंड या ठिकाणी आहे. तर कुष्ठरोगमुक्त पहिला देश जो झालेला आहे तो झालेला आहे जॉर्डन. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट क्वेश्चन. त्यानंतर पुढे काय म्हटलं आहे, भारतीय रिझर्व्ह बँकेचे माजी डेप्युटी गव्हर्नर राकेश मोहन यांची जागतिक बँकेच्या गटाच्या आर्थिक सल्लागार समितीवर नियुक्ती करण्यात आलेली आहे आणि त्यांचा कार्यकाळ 2 वर्षाचा असणार आहे. सो राकेश मोहन नाव पाठ ठेवा. भारतीय स्पर्धा आयोगाच्या पहिली महिला अध्यक्ष म्हणून रवनीत कौर यांची निवड करण्यात आलेली आहे. अलीकडे इंदर पाल सिंग बिंद्रा यांची भारतीय स्पर्धा आयोगाचे नवीन सचिव म्हणून नेमणूक करण्यात आलेली आहे. तर ही दोन्ही नेमणुका महत्त्वाच्या आहे, त्या तुम्ही पाठ करून घ्या. तर खाली कमेंट बॉक्समध्ये सांगा स्पर्धा आयोग कधीचा आहे.
जागतिक स्टील असोसिएशनच्या अध्यक्षपदी अलीकडे टी.व्ही. नरेंद्रन यांची नियुक्ती करण्यात आली. आता पहा, जागतिक स्टील असोसिएशन आहे आणि त्याचे अध्यक्ष भारतीय व्यक्ती झाले आहे, त्यामुळे प्रश्न परीक्षेत येणार. नाव आहे टी.व्ही. नरेंद्रन. तर अशा प्रश्नाकडे आपल्याला लक्ष देणे आवश्यक ठरते. 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद 2024 3 व 4 सप्टेंबर 2024 रोजी जिओ वर्ल्ड कन्व्हेन्शन सेंटर वांद्रे कुर्ला संकुल मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली. म्हणजे 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद मुंबई या ठिकाणी आयोजित करण्यात आली आहे. तर तुम्ही खाली सांगा की 28वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद कुठे होत आहे किंवा होणार आहे. ओके, या परिषदेचे यजमानपद यंदा महाराष्ट्राकडे होते, त्यामुळे ही 27वी राष्ट्रीय ई गव्हर्नन्स परिषद मुंबईला. त्यामुळे आपल्यासाठी महत्त्वाची थीम आहे विकसित भारत, सुरक्षित आणि शाश्वत ई सेवा पुरवणे. ओके, सो हा पण एक पॉईंट पाठ ठेवा. आणि महत्त्वाचा प्रश्न आहे, मलेरिया वॅक्सिनेशन प्रोग्राम राबवणारा जगातील पहिला देश कोणता आहे? कॅमरून. कुष्ठरोग मुक्त आला तर जॉर्डन, आणि मलेरिया वॅक्सिनेशन प्रोग्राम राबवणारा जगातील पहिला देश म्हटला तर तो आहे कॅमरून. राष्ट्रीय हळद महामंडळाची स्थापना 2025मध्ये करण्यात आलेली आहे. तर याचं जे मुख्यालय आहे ते निजामाबाद तेलंगणा या ठिकाणी याची स्थापना करण्यात आली आहे आणि याचं मुख्यालय निजामाबाद तेलंगणा या ठिकाणी राहणार आहे. आता महत्त्वाचं म्हणजे जे हळद आहे, हळदीला गोल्डन स्पाइस या नावानं सुद्धा ओळखलं जाते. हा महत्त्वाचा पॉईंट आहे. आपल्या महाराष्ट्रामध्ये सांगली या ठिकाणी मोठ्या प्रमाणात हळदीचं उत्पादन केलं जाते आणि हळद हे औषधासाठी सुद्धा वापरली जाते. आपल्या सर्वांना हा पॉईंट माहीत आहे. आता तेलंगणा राज्याची जी निर्मिती झाली होती ती 2 जून 2014ला झाली होती आणि या घटनेला 10 वर्ष पूर्ण झालेली आहे 2024मध्ये. आणि तेलंगणा राज्याची निर्मिती ही कलम 3 नुसार करण्यात आलेली होती. हा पॉईंट आपल्याला लक्षात ठेवायचा आहे. आता कलम 3 नुसार एखाद्या राज्याचे नाव, सीमा, क्षेत्रफळ बदलवण्याचा अधिकार हा संसदेला आहे आणि हे संसद फक्त साध्या बहुमतानं करू शकते. हा पण एक पॉईंट इथे लक्षात ठेवायचा आहे. त्यानंतरचा प्रश्न आहे स्टार्टअप योजना. आता स्टार्टअप योजना कधी सुरू झाली होती तर 16 जानेवारी 2016 रोजी, लक्षात असू द्या, स्टार्टअप योजनेची सुरुवात करण्यात आली होती. म्हणून एक प्रश्न येऊ शकतो एक्झाममध्ये की स्टार्टअप दिवस कधी साजरा केला जातो, तर स्टार्टअप दिवस हा 16 जानेवारीला साजरा केला जातो. कारण बघा, मागं जे एक योजना आली होती उडान योजना. आता उडान योजनेचा जो फुलफॉर्म होतो तो उडे देश का आम नागरिक. तर ही योजना 21 ऑक्टोबर 2016ला सुरू करण्यात आली होती. तर त्यावेळेस एक्झाममध्ये प्रश्न आला होता की उडान दिवस कधी साजरा केला जातो, तर 21 ऑक्टोबरला तो साजरा केला जातो. हा पॉईंट तेवढाच महत्त्वाचा आहे. आता त्यानंतर पुढचा प्रश्न कोणता आहे बघा. उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून आलोक आराध्ये यांची निवड करण्यात आलेली आहे. तर दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून देवेंद्र कुमार उपाध्याय यांची निवड करण्यात आलेली आहे. आता देवेंद्र कुमार उपाध्याय जे होते ते मुंबई उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश होती. आता त्यांची जी निवड झालेली आहे ते दिल्ली उच्च न्यायालयाचे मुख्य न्यायाधीश म्हणून झालेले आहे. मग आता मुंबई उच्च न्यायालयाचे जे मुख्य न्यायाधीश झालेले आहे ते झालेले आहे आलोक आराध्ये. आता उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांचं जे निवृत्तीचं वय असते ते 62 वर्ष असते. ते जर आपण सुप्रीम कोर्ट ऑफ इंडियाचा विचार केला तर तेथील न्यायाधीशांच्या निवृत्तीचे वय हे 65 वर्ष इतकं असते. तर हा 2 गोष्टींमध्ये डिफरन्स आहे. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची निवड राष्ट्रपतीमार्फत केली जाते, लक्षात असू द्या. आणि उच्च न्यायालयाची स्थापना ही कलम 214 नुसार केली जाते. आता उच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा जो अधिकार आहे तो राष्ट्रपतीला आहे. तर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या ठरवण्याचा अधिकार संसदेला आहे. हा एक पॉईंट लक्षात ठेवायचा. उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार राष्ट्रपतीला, तर सर्वोच्च न्यायालयातील न्यायाधीशांची संख्या वाढवण्याचा अधिकार संसदेला आहे. दोन्ही पॉईंट इम्पॉर्टंट आहे. आणि सर्वोच्च न्यायालयाची स्थापना ही कलम 124 नुसार केली जाते. त्यानंतर खो खो विश्वचषक स्पर्धा 2025. तर नवी दिल्ली या ठिकाणी हा चषक पार पडत आहे आणि भारत या ठिकाणी पहिल्यांदाच ही स्पर्धा होत आहे. आणि खो खो विश्वचषक स्पर्धेचे ब्रँड ॲम्बेसिडर झालेले आहे सलमान खान. सो इट्स अ व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. त्याहीपेक्षा महत्त्वाचा आणखी प्रश्न म्हणजे भारतीय हवामान विभागाची स्थापना, लक्षात घ्या, ही कधी करण्यात आली होती? 1875मध्ये. आता या घटनेला 2025मध्ये 150 वर्ष पूर्ण झालेले आहे. त्यामुळे 100% परीक्षेत यावरती प्रश्न येणार आहे. मग आपलं भारतीय हवामान विभाग म्हणजेच होते IMD, इंडियन मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन किंवा डिपार्टमेंट. ओके, तर याचं जे मुख्यालय आहे ते नवी दिल्ली या ठिकाणी, आधी ते कोलकात्याला होतं म्हणते. ओके, आणि WMO म्हणजे काय? मग वर्ल्ड मेट्रोलॉजिकल ऑर्गनायझेशन, ज्याची स्थापना 23 मार्च 1950मध्ये करण्यात आली होती आणि याचं जे मुख्यालय आहे ते आहे जिनिव्हा, स्वित्झर्लंड या ठिकाणी. त्यानंतर महत्त्वाचे प्रश्न. महाराष्ट्र सरकारचा पहिला उद्योगरत्न पुरस्कार हा रतन टाटा यांना देण्यात आलेला आहे.
जगातील पहिले मेंदूचे प्रत्यारोपण करणारा देश कोणता आहे, तर तो होता इंग्लंड. त्यानंतर एक्युबेरिन युद्धसराव भारत आणि मालदीव या दोन देशादरम्यान पार पडतो. तर हरिमाऊ युद्धसराव जर म्हटलं तर तो भारत आणि मलेशिया या दरम्यान पार पडतो. ठीक आहे, हे दोन नाव सारखे वाटू शकते, त्यामुळे हा प्रश्न आपण इथे कव्हर केला आहे. हरिमाऊ आलं तर घ्यायचं आहे मलेशिया आणि एक्युबेरिन आलं तर मालदीव. इंद्रयुद्ध सराव भारत आणि रशिया, हँड इन हँड चायना, हे आपल्याला माहीत आहे. कृत्रिम पाऊस पडण्यासाठी सिल्वर आयोडाईडचा वापर केला जातो. तर मतदानाच्या शाईसाठी सिल्वर नायट्रेटचा वापर केला जातो. भारतातील 14वी महारत्न कंपनी म्हणून हिंदुस्तान एरोनॉटिक लिमिटेडला दर्जा देण्यात आलेला आहे. महारत्न कंपनीचा दर्जा हा 2010 पासून दिला जातो. हा पॉईंट आपल्याला इथे सर्वांना लक्षात ठेवायचा आहे. आता महाराष्ट्र विधानसभा निवडणूक पार पडलेली आहे. तर महाराष्ट्रामध्ये एकूण जिल्हे 36 आहे. आता 26 जानेवारीला आणखी घोषणा होऊ शकते. एकूण मतदारसंघ 288 आहे विधानसभेचे. याच्यामध्ये SC कॅटेगरीचे जी जागा आहे ते आहे 29 आणि ST कॅटेगरीच्या जागा आहे 25. ओके, तर एकूण 54 जागा राखीव आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. आणि एकूण जे मतदार होते 2024च्या विधानसभा निवडणुकीमध्ये ते 9,63,00,000 इतके होते. भारतातील पहिले 3D प्रिंटिंग टपाल कार्यालय बंगळुरू कर्नाटक या ठिकाणी सुरू करण्यात आले होते. तर दुसरे जे 3D प्रिंटिंग टपाल कार्यालय आहे ते महाराष्ट्रातलं पहिलं पुणे या ठिकाणी सुरू करण्यात आलेलं आहे. कर्नाटकमध्ये आणखी एक महत्त्वाचा पॉईंट आपल्याला हा लक्षात ठेवायचा आहे की तिकडं जे एक नागरहोल अभयारण्य आहे ते सध्या न्यूजमध्ये आलेलं आहे. सो नागरहोल अभयारण्य कुठं आहे तर कर्नाटक. आणि कर्नाटकला महाराष्ट्रातील 7 जिल्ह्यांची सीमा लागली आहे. जसे की MPला 8 जिल्हे लागलेले आहे, तर कर्नाटकला 7 जिल्हे लागलेले आहे. त्यानंतर 2024चा शांततेचा नोबेल पुरस्कार निहान हिंडुको नावाची एक संस्था आहे जपानमधली, जी संस्था हिरोशिमा आणि नागासाकी येथील बॉम्बस्फोटामधील वाचलेल्यांची काळजी घेते. ओके, सो इम्पॉर्टंट प्रश्न आहे. आणि 2024चा साहित्याचा नोबेल हानकांग यांना मिळाला, ज्या की दक्षिण कोरियाचे आहे. आणि मानवी जीवनातील नाजूक भावना आणि वास्तववाद याबद्दल त्यांनी लेखन केलेलं आहे. जागतिक भूक निर्देशांक 2024मध्ये भारताचा 105वा क्रमांक लागतो. तर 2023मध्ये भारताचा 111वा क्रमांक होता. आणि हा प्रश्न आपल्याला राज्यसेवेमध्ये सुद्धा विचारलेला आहे. ICC वुमन T20 वर्ल्ड कप 2024 ठिकाण दुबई UAE या ठिकाणी पार पडलेला आहे. तर विजेता संघ न्यूझीलंड आणि उपविजेता संघ होता दक्षिण आफ्रिका. सो इट्स अ व्हेरी इम्पॉर्टंट पॉईंट. राष्ट्रीय महिला आयोगाच्या नवीन अध्यक्षा म्हणून विजया रहाटकर यांची निवड करण्यात आलेली आहे. त्या पहिल्या महिला मराठी अध्यक्षा ठरलेल्या आहे. आणि राष्ट्रीय महिला आयोगाचा अधिनियम जो आहे तो 90चा आहे. मात्र स्थापना राष्ट्रीय महिला आयोगाची 1992मध्ये करण्यात आली होती. आणि राष्ट्रीय महिला आयोगाच्या धर्तीवर राज्य महिला आयोग स्थापन करणारं पहिलं राज्य आपलं महाराष्ट्र होतं, जे की 1993मध्ये हा आयोग स्थापन करण्यात आला होता. तेव्हा तत्कालीन मुख्यमंत्री शरद पवार हे होते. कुस्ती खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी नरसिंह यादव यांची निवड करण्यात आलेली आहे. महत्त्वाचा प्रश्न आहे. अलीगढ मुस्लिम विद्यापीठाच्या पहिल्या महिला कुलगुरू म्हणून डॉक्टर नैमा खातूम यांची निवड करण्यात आलेली होती. आणि स्थापना जी आहे ती 1875ची आहे आणि स्थापना केली होती सर सय्यद अहमद खान यांनी. ओके, सो महत्त्वाचा प्रश्न आहे. सर्वात जास्त रेमिटन्स प्राप्त करणारा जगातील पहिला देश कोणता ठरलेला आहे, तर तो आहे आपला भारत. आता रेमिटन्स म्हणजे काय होते की भारतातले जे व्यक्ती आहे जे परदेशात काम करण्यासाठी गेलेले आहे ते आपल्या नातेवाईकांना मित्रमैत्रिणींना जे पैसे पाठवतात त्याला रेमिटन्स असं म्हटलं जाते. ओके, सो हे पाठवण्यात पहिला देश आपला भारतच आहे. 50वा खजुराहो महोत्सव मध्य प्रदेश या राज्यामध्ये पार पडलेला आहे. सो खजुराहो महोत्सव मध्य प्रदेश, तर हॉर्नबिल महोत्सव जो आहे तो नागालँड या राज्यामध्ये पार पडतो. पशुपालकांना अर्थसहाय्य देणारं भारतातील पहिलं राज्य महाराष्ट्र आहे. सर्व हिमनद्या नष्ट होणारा अलीकडचा देश कोणता आहे, तर तो व्हेनेझुएला आहे. म्हणजे पर्यावरणाचे हे तुम्हाला संकेत आहे, लक्षात असू द्या. आणि 5 जूनला जागतिक पर्यावरण दिवस पण असतो. नोबेल पुरस्कार मिशेल टालाग्रँड फ्रान्स यांना देण्यात आलेला आहे. मिशेल टालाग्रँड यांना देण्यात आलेला आहे. कुठले आहे, तर फ्रान्स या देशाचे आहे. हा पॉईंट आपल्याला इथे लक्षात ठेवायचा आहे. तर या पद्धतीनं हे होते प्रश्न. लवकरच भेटू. तोपर्यंत टेक केअर. थँक्यू सो मच.